जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 17 जून 2026 रोजी टोमॅटोची आवक अधिक प्रमाणामध्ये झालेली आहे। शेतकरी बांधवांकडून टोमॅटोची आवक अधिक झाली, साधारण 25 ते 30 एकरची आवक झालेली आहे। सध्या टोमॅटोची खरेदी सुरू आहे। आपल्यासोबत व्यापारी देखील आहे। साहेब नमस्कार। साहेब आज काय बाजार भाव आहे? त्याची कालचीच बाजार 500 पासून 700 आणि अथर्व 6.5 साऊ साऊ जरा टाईट साऊ 800 900 आणि आर्यमान अरे पण काल घेतलं होतं 900 आज काय होतं काय पावसाला काय प्रार्थना वाट पाहतो वाट पाहता? बरोबर, पाऊस पडला पाहिजे। शेतकऱ्याच्या मालाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी पावसाची आवश्यकता आहे। सध्या पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पडलेलं आहे। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोची आवक वाढलेली आहे। ऊन कडक असल्यामुळे आवक अधिकची होते आणि त्या पट्टीमध्ये शेतकऱ्यांना बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 17 जून 2026 रोजी टोमॅटोची आवक अधिक प्रमाणामध्ये झालेली आहे आणि त्या पट्टीमध्ये बाजारभाव मिळायला हवेत। आपल्यासोबत घोलप साहेब आहेत। घोलप साहेब नमस्कार। साहेब आज काय बाजारभाव? 545 पासून 700 पर्यंत जवळपास याची साऊची बाजार थोडेसे कमी झाले। आर्यमान आर्यमान आहे 7-7.5 पर्यंत 650 ते 750। गावठीचे बाजारभाव वाढतील का हेच राहतील? गावठीचे बाजार थोडेसे कमी झाले। बेंगलोरचं गावठी सगळीकडे पोहोचायला लागले। चला, बाजारभाव सरासरी 500, 550, 600, 650 आहेत असं व्यापारी बांधव सांगतायत। व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्याच्या टोमॅटोचे पैसे अधिकचे होण्यासाठी तुम्ही देखील जरा काळजी घ्या आणि टोमॅटोला बाजारभाव अधिकचा कसा मिळेल याबाबत देखील शेतकऱ्याचा दुवा घ्या। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोची आवक वाढलेली जरी असली तरी बाजारभाव मात्र त्या पट्टीमध्ये मिळत नाही। व्यापाऱ्यांची संख्या वाढली, बाजारभाव देखील वाढायला हवेत। साऊचे बाजारभाव थोडेसे कमी झाले असं व्यापारी बांधव सांगतायत। भाऊ नमस्कार। नमस्कार। कुठलं गाव आहे? ओतूर। ओतूर। कुठली व्हरायटी घेऊन आले? 62-42 काय भाव मागतायत? 6.5 रुपयापर्यंत। 6.5 कितवा तोडा आहे? आता 5 थोडा काय मार्केटला काय सूचना? काय नाही, व्यवस्थित चालू आहे सगळं। व्यवस्थित चालू आहे, धन्यवाद। बाजार समितीचे सभापती संजय काळे यांचं काम चांगलं राहिल्यामुळे शेतकरी बांधव समाधान व्यक्त करत आहेत। बाजारभाव त्या पट्टीमध्ये योग्य प्रकारे मिळतो आहे असं शेतकरी म्हणत आहेत। आता ही साऊ आहे। भाऊ काय भाव मागतायत? मागानाच कोणी अशा मागणच कोणी का बरं? जरा कच्चा माल आहे म्हणून? नाही टाईट चांगला माल आहे। चांगला माल आहे, काय भाव द्यायचे? 1000 रुपये। अच्छा, तर येणारा काहीतरी सांगायचं। हो, जरा भाव सांगा योग्य। हा, कमी सांगू आपण। काय सांगायचं सांगा। तुम्ही जाहिरात केली का बाजार पडत आहे? तुम्ही जाहिरात कमी किती बाजार भाव सांगू? बाहेरचे माल येतात मग इकडे पार वाटलं बाहेरच्या मालांनी येऊ नये का? मग फक्त आम्हाला इथं मकर आहे। एवढ्या बाहेरचं माल। मग आज काय बाजार भाव सांगायचे? आज काय 500 रुपये। अशा 500 रुपये दादा म्हणतात। 500 रुपये दादाचं म्हणणं खरं ठरो, फक्त यांच्यापुरतं, बाकीच्यांना अधिकचा बाजारभाव मिळायला पाहिजे। शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांचा दुवा घ्या। बघा, दादांचं म्हणणं बरोबर आहे। या ठिकाणी नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आवक वाढलेली आहे। भाऊ कुठलं गाव? काय भाव मागतायत? मागतायत, तुम्हाला काय अपेक्षित आहे? भाई साहब क्या रेट बोल रहे हैं? 550 रुपये। 550 कितवा तोडा आहे हा? 6वा तोडा आहे। लागवड किती? लागवड 5,000 5,000 काडी। काय नवीन लागवड वगैरे? आहे। पावसाचा काय फटका बसला? नाही बसला। पाऊस सध्या उघडल्यामुळे, पाऊस नसल्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये आहे। शेतकऱ्याच्या टोमॅटोला जर अधिकचा बाजारभाव नाही मिळाला तर एवढे खर्च वसूल कसा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे। भाई साहब नमस्ते। आज क्या रेट आहे? 650 चांगला माल। कुठली व्हरायटी? आपला 540 परवा दोन्ही एकच भाव। आणि आर्यमान? अरे मला नाही पाहिलं। साऊ? साऊ आहे 1000 रुपये 900 रुपये चांगला माल। साऊला बाजारभाव थोडे कमी जास्त आहेत असं सांगतायत। आता प्रत्यक्षात बाजारभाव कमी जास्त होत असताना शेतकऱ्याच्या टोमॅटोचे पैसे झाले पाहिजेत। आता बा काही शेतकऱ्यांना असं वाटतं आपल्याला नको बोलायला, बाबा बाजारभाव चांगला मिळणं अपेक्षित आहे। सध्या टोमॅटोचा बाजारभाव
सरासरी 500, 550, 600 रुपयाचा बाजारभाव आहे. भाऊ नमस्कार. हो, नमस्कार. कुठली व्हरायटी आणली? साऊ. काय भाव मागतायत? काय भाव मागतायत? 700 रुपये, 800 रुपये, 700 रुपये, 800 रुपये, 900 रुपये. हो. काय अपेक्षित आहे? अपेक्षित काय आहे? अपेक्षा 1000 रुपये. 1000 रुपये. बरोबर. खर्च खूप आहे, मग टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळायला हवा, अधिकचा मिळायला हवा. सध्या मिळत असलेला बाजारभाव हा जरी कमी नसला तरी सध्या होत असलेला खर्च पाहता टोमॅटोला बाजारभाव अधिक मिळेल अशा प्रकारची शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे. फार दिवसानंतर आपले मित्र भेटलेले आहेत. भाऊ नमस्कार. कुठली व्हरायटी आणली आज? आर्यमान काय भाव मागतात आर्यमान? 650 पर्यंत. 650 पर्यंत. काय अपेक्षित आहे? अपेक्षित नाही म्हणलं 700 750 पर्यंत. किती लागवड आहे? 15,000. किती क्रेट आणले? आज 30 कॅरेट आहे. 30 क्रेट झाले आज पहिल्यांदा. सुरुवात झाली. अच्छा. क्षेत्र किती म्हटले? क्षेत्र आहे 1.5 एकर. काय पाऊस पडत नाही? पावसाला काय प्रार्थना? हा ना, पाऊस गरजेचा आहे सर. पाऊस काही पडत माणिकडो धरणात पाणी आहे की नाही? पाणी आहे थोडंच आहे. तर देवराम लांडे यापूर्वी दगड घेऊन लागायचे गोटे अधिकाऱ्यांच्या मागे, वेगवेगळ्या स्टाईलमध्ये बोलायचे. सध्या मात्र गप्प आहेत. काय हो? नाही गप्प नाही म्हणजे आता पाणी थांबलेलंच आहे. पाणी काय हो, खाली पण ना. आवाज उठवला पाहिजे की नाही? उकडी प्रकल्पात पाणी नाही, पाणी सगळं खाली गेलं, मातीचा उपसा चालू आहे. मातीचा उपसा चालू आहे, तालुक्यात कोणाचं लक्ष नाही. आधार कार्ड आहे पण ते आधार कार्ड शांतीच होते. आधार कार्ड शांत. देवराम लांडे जरा शेतकऱ्यांसाठी किंवा समाजासाठी तुम्ही मार्केटमध्ये या, लोकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करा. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोची आवक वाढलेली आहे. बाजारभाव सरासरी 500, 550, 600 रुपयाचे बाजारभाव आहे. हे बाजारभाव अधिकचे मिळावे अशा प्रकारची अपेक्षा आहे. आपल्यासोबत घोलप आहेत. जरा घोलप साहेबांना विचारूया. घोलप साहेब नमस्कार. साहेब आज 17 तारीख, काय बाजारभाव आज? आज बाजार आहेत 42 ते 600, 650 रुपये. अच्छा. आर्यमान? 62 आणि 18 रुपये. साऊ गावठी टोमॅटो 9 रुपये. 9 रुपयापर्यंत. अच्छा. शेतकरी बांधवांच्या टोमॅटोला बाजारभाव अधिकचा कसा मिळेल याबाबतची काळजी शेतकरी बांधवांबरोबरच व्यापाऱ्यांनी देखील घ्यायला पाहिजे. शेतकऱ्यांनी प्रामुख्याने काळजी म्हणजे मालाची निवड योग्य प्रकारे करायला हवी. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोची आवक वाढलेली आहे. त्या पट्टीमध्ये बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे. भाऊ कुठलं गाव? कुठली व्हरायटी आणली? अथर्व. काय भाव मागतायत? 5.5, 5.5, 6. अपेक्षित 6.5. काय पावसाचा फटका? पाऊसच नाही ना. पाऊसच नाही. पाऊस जर नाही पडला तर काय व्हायचं? पाऊस नाही पडला तर परिस्थिती अवघड होईल. परिस्थिती राहतील किंवा कमी पण होईल. अशा बाजारभाव कदाचित वाढतील, परंतु टोमॅटो शिल्लक राहणार नाही. शेतकरी बांधवांच्या टोमॅटोला बाजारभाव चांगलं मिळणं अपेक्षित आहे. सध्या मिळत असलेल्या बाजारभावात शेतकऱ्याचं अर्थकारण मात्र फारसं जुळत नाही. आपल्यासोबत धांगड भाऊ आहेत. धांगड भाऊ नमस्कार. साहेब आज काय बाजारभाव आहे? बाजार आज डाऊनच आहे. आज काय डाऊन आहे म्हणजे कुठल्या व्हरायटी? अथर्व आणि 62 रुपये डाऊन. अथर्वला काय भाव आहे? अथर्व आता हे म्हणतात 650 रुपये मागितले, मागितले 400, 450. अच्छा. आणि साऊ? साऊ 700, 750, 800. विरांग? विरांग व्हरायटी 600 रुपये. जुने माल जे आहेत ते 600 रुपये. काय बाजार थोडे कमी कशामुळे झाले? बाजार आवक वाढली, एकदम ओढून येतं आणि बँगलोरचं लोडिंग वाढले. बँगलोरमध्ये जवळजवळ 200 गाडीच्या आवक. उन्हाचा फटका बसला. उन्हाचा टेम्परेचरचा फटका 100%. शेतकऱ्यांचा दुवा घ्या. बाजारभाव अधिकचा मिळून द्या शेतकऱ्यांना. खूप काबाड कष्ट करून शेतकरी टोमॅटो पिकवत असतो. सध्या मिळत असलेल्या बाजारभावात शेतकऱ्याचं अर्थकारण म्हणावं असं मिळत नाही. दांगड साहेब नमस्कार. गुड डे सर. साहेब आज काय बाजारभाव? 17 जून 2024. 5-6 रुपये घेतले माल मी. कुठली व्हरायटी? आर्यमानचे एक मुघल घेतले. आर्यमान 62 रुपये. 62-42 भाव. आणि आर्यमान गावठी टोमॅटो गावठी नाही घेतली. भाई साहब नमस्ते. नमस्कार नमस्कार. क्या है मंडी कैसी है आज? रेट क्या है? 700 पर्यंत. कहाँ माल लेके जाते आप? मुंबई. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आवक वाढल्यामुळे वाहन लावताना सुद्धा थोडी तारांबळ झालेली आपल्याला पाहायला मिळते. शेतकरी बांधवांनो, मालाची निवड योग्य प्रकारे करून आणा, का जेणेकरून व्यापारी आणि शेतकरी
खळखळ होणार नाही, वाद होणार नाही, संघर्ष होणार नाही. व्यापाऱ्यांची संख्या वाढलेली आहे, त्या पटीमध्ये बाजारभाव वाढायला हवेत. आपल्यासोबत आपले सहकारी मित्र आहेत. भाऊ नमस्कार. नमस्कार. हो, काय परिस्थिती आज? 62 रुपये. 62-42. आर्यमान आर्यमान 700 रुपये. 700 रुपये. कमीत कमी बाजारभावने जास्तीत जास्त कमीत कमी 500 पासून पुढे. 500च्या पुढे. काय पाऊस पडत नाही, शेतकऱ्यांना काय आव्हान? शेतकऱ्यांना आता आव्हान काय, शेतकऱ्यांच्या पुढं बेतीत पडलाय पावसामुळे. अच्छा, पाऊस पाहिजे. पाऊस पाहिजे. येरे येरे पावसा तुला देतो पैसा, असं शेतकरी बांधव म्हणतायत. त्यामुळे पाऊस पडेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. सध्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आपल्यासोबत कैलास शेट आहेत. कैलास शेटची भूमिका नेहमी अशी आहे, कुठल्याही शेतकऱ्याच्या मालाला चिठ्ठी लिहून देत नाही, तर त्यांचा कॉम्प्युटर फिट आहे. शेट नमस्कार. बाजारभाव काय आज? आज 600 650 कुठली व्हरायटी? व्हरायटी 800 रुपये. व्हरायटी कुठली? साऊ. आणि 62-42 5 5.5. आर्यमान आर्यमान 7.5. हरकत नाही. खरोखर यांचं कैलास शेटचं काम चांगलं राहिलेलं आहे आणि बाजारभाव देखील शेतकऱ्यांना योग्य देत आहेत. त्यामुळं शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये नारायणगावच्या मार्केटमध्ये आपल्याला समन पाहायला मिळतो आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 17 जून 2026 रोजी टोमॅटोची आवक 25-30 हजारापेक्षा क्रेटची अधिकची आहे आणि बाजारभाव सरासरी 500 रुपयापासून 600, 650, 700, 750, एखादं वक्कल 900 रुपयाच्या आसपास देखील गेलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, मालाची निवड योग्य प्रकारे करा, बाजारभाव देखील त्या पटीमध्ये चांगला मिळू शकेल. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 17 जून 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 25 ते 30 हजार क्रेटची झालेली आहे. बाजारभाव थोडेफार कमी जास्त होत आहेत, परंतु सरासरी बाजारभाव 500 रुपयापासून तर 700, 750 रुपयापर्यंतचे आहेत. सरासरी बाजारभाव 500 ते 750 आहेत. व्हरायटी साऊ टोमॅटो आहे, 62-42 आहे, आर्यमान आहे, त्याचबरोबर गुरु ही व्हरायटी देखील आहे. सरासरी बाजारभाव 500, 550 रुपयाचे आहेत. नारायणगावच्या मार्केटमध्ये व्यापारी बांधव का भाई साहब क्या मंडी है आज? 6, 6.5, 7 रुपये. व्हरायटी आर्यमानला काय भाव आहे? आर्यमान 700. 700 रुपये. चला, शेतकरी बांधवांच्या टोमॅटोला असा चांगला बाजारभाव मिळून द्या. महाराज नमस्कार. कुठली व्हरायटी आणली? 62-42. काय भाव मागतात आज? 600, 600, 650. सरासरी बाजारभाव. दादा नमस्कार. सरासरी बाजारभाव 600, 650, 700 रुपये आहे. तुम्ही ऍड केल्यामुळे जास्त माल येतो आणि त्या स्थानिक शेतकऱ्यांचं आहे का फार मोठं नुकसान होते. ही तुमची सूचना काय? म्हणजे ऍड जरा कमी करा ना, म्हणजे अच्छा. स्थानिक शेतकऱ्यांचे पैसे म्हणजे बाजारभाव कमी सांगावे, आवक कमी सांगावं, की काय करावं? आवक कमी सांगितली म्हणजे स्थानिक शेतकऱ्यांचे बाजारभाव व्यवस्थित राहतात. शेतकरी बांधवांनो, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळाला पाहिजे. ऐका, आपलं मार्केट कमिटीचं नेहमी रोज पैसे. आता आम्हाला 4-4 दिवसाचे पैसे अजूनही भेटले नाही. कोण व्यापारी? आता आम्ही साहेब नाव सांगा ना. मग हो, खुलं सांगा ना. काय आपण मार्केट कमिटीत तक्रार करू, पैसे मिळाले पाहिजे. आज रोज द्यायला व्यापाऱ्याचं नाव काय? पैसे मिळतातच कुठे नाही, एक दिवस आड देतात पैसे. त्यांची काही तक्रार नाही. नाही. मजुरांना रोख द्यायला घेतात ना. अच्छा, रोख द्या. ठीक आहे, आपण मार्केट कमिटीला सांगू. सुट्टी झाली का साहेब? मार्केट कमिटीला सूचना नक्कीच करू. पैसे रोजचे रोज एक दिवस तरी पेमेंट त्यांना वाटतंय रोख कसं आहे देतो. व्यापारी इथं ठरवून नेतोय माल, 4 वेळा कॅरेट बघतोय, एक कॅरेट सोडून 4-4 कॅरेट बघतोय. तिथे गेल्यावर तिथे थोडेफार नाटक. खाली करताना खळखळ करतात. व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्यांची लूटमार करू नका. शेतकऱ्यांचा दुवा घ्या. 20-25 रुपये कमी. नंतर जाऊन गाळ्या कमी करणं, 2 रुपये कमी करणं ही लूटमार झाली. बरोबर. आजचे पैसे आधी द्यायला रोजचे रोज पैसे मिळले पाहिजे. व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्याची अडचण करू नका. रोजचे रोज पैसे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत. सध्या शेतकऱ्यांची तक्रार आहे, रोजच्या रोज पैसे मिळत नाही आणि त्याचा परिणाम बाजारभावावर होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 17 जून 2026 रोजी टोमॅटोची आवक वाढलेली आहे आणि सरासरी बाजारभाव 500 रुपयापासून ते 700, 750 रुपयापर्यंतचे बाजारभाव आहे. हे बाजारभाव अधिकचे वाढावेत अशा प्रकारची अपेक्षा
बळीराजाची आहे. व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्यांचा दुवा घ्या. टोमॅटोला अधिकचा बाजारभाव कसा मिळेल याबाबतची काळजी घ्या. आता आपल्यासोबत गणेश. नमस्कार साहेब, टोमॅटोला काय बाजारभाव आहे? टोमॅटो काय झालं, बँगलोरची आवक गुजरातला वाढल्यामुळे थोडे आज घरी बस बाजार आहे. कालची पेक्षा 50-60 रुपये डाऊन झाला. आता नारायणगावच्या मार्केटच्या बाजूला शेडनेटच्या ज्या काही टपऱ्या आहेत तिथं दारू विक्री होते आणि लेबर दारूतून गोंधळ घालतात असं. खरं आहे साहेब, ते आम्ही तुमच्या माध्यमातून फोन सांगितलं, बरेच जणांना फोन केला. ते आज अर्ज वगैरे घेऊन ते कारवाई झाली पाहिजे. कोणाचं फोटो आम्हाला पाहिजे. मग तुम्ही व्यापारी आणि पोलिसांची एकत्र बैठक का कॉल करत नाही? मी सांगितलं सारंग शेठ आमचे संचालक आहेत, त्यांना सांगितलेले डोंगे साहेबांना मागाशी बोललेले. साहेब 2 दिवस बाहेर होते, आज बसून आम्ही फायनल करून लावतो. घोंगडे साहेबांना पण आपण विचारूया. शेवटी या ठिकाणी जे लेबर येत आहे दारू पिले तर काही गोंधळ होऊ शकतो. 4-5 मोबाईल चोरीले गेले. असं खरं वास्तविक झालं नाही पाहिजे. सर, मार्केट कमिटीच्या बाजूला जे शेडनेटमध्ये ज्या टपऱ्या आहेत तिथं दारू विक्री होते, लेबर दारू पित आहेत आणि आतमध्ये वाद होतो. मार्केट कमिटी पोलिसांना आणि व्यापाऱ्यांची एकत्र बैठक का लावत नाही? माझं काय म्हणणं, आपण एखादी बातमी केली तर रोडची चांगली बातमी केली साहेब 100% पण मार्केट कमिटीने पत्र दिलं पाहिजे. पत्र देतो ना आम्ही, आजच पत्र देऊन टाकू. आणि मगाशी एक शेतकऱ्यांची तक्रार अशी होती की रोजच्या रोज पैसे मिळत नाहीत व्यापाऱ्यांकडे. बाजार समितीकडे तक्रार केली ना, तर लगेच तुम्ही जरा आवाहन करावं अशी आमची विनंती आहे. चालतं. धन्यवाद. आपलं काय नेहमीचे मार्केट कमिटीचे काय प्रोव्हिजन आहे कसली काय पेमेंटची? पेमेंटची रोख पेमेंट आहे किंवा चेकने, मोबाईल बँकिंगने किंवा कॅशद्वारे आपण रक्कम घेतली गेली पाहिजे. काही अडचण नाही. आपलं दररोजचं आव्हान असतंच आहे. असतं पेमेंट मिळतं, काय अडचण नाही. कोणतं थकीत नाही राहत. शेतकरी मगाशी म्हणाले की 4-4 दिवस पैसे मिळत नाही, मग लेबरला पैसे द्यायला अडचण येते. त्यांनी व्यापाऱ्याचं नाव सांगितलं नाही. शेतकरी घाबरतात, नाव सांगितलं तर पुढच्या वेळेस माल घ्यायला नाही. बाजार समितीने दखल घेतली. धन्यवाद. बाजार समितीचं काम निश्चित चांगलं राहिलेलं आहे आणि म्हणूनच शेतकऱ्याच्या टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळतोय. शेतकरी बांधवांनो, मालाची निवड अशाच प्रकारे चांगली करा तर जेणेकरून बाजारभाव टोमॅटोला राहील. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 17 जून 2026 रोजी टोमॅटोची आवक 30 ते 35,000 क्रेटची झालेली आहे आणि सरासरी बाजारभाव 500 रुपयापासून 700-750 रुपयाचा बाजारभाव आहे. गावठी टोमॅटोचे बाजारभाव कमी होत आहेत. आर्यमानचे सुद्धा बाजारभाव 700 रुपयाच्या आसपास आहे. सध्या आवक वाढल्यामुळे शेतकऱ्याच्या टोमॅटोला बाजारभाव कमी जास्त होतो आहे. शेतकरी बांधवांनो, मालाची निवड व्यवस्थित करून ना बाजारभाव चांगला मिळेल. व्यापारी बांधवांनो, तुम्ही देखील शेतकऱ्यांचा दुवा घ्या. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.